श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 4 डिसेंबरला असणार आहे पौर्णिमा आणि त्यासोबतच आलेली आहे दत्त जयंती. तर ही जी दत्त जयंती आहे तर ती दत्तगुरूंचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते आणि ही यंदा 2025मध्ये 4 डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे. तर या दिवशी अनेक सेवा आणि उपायसुद्धा केले जातात. तर या दिवशी बघा, दत्ततत्व जे आहे तर ते 1000 पटींनी या पृथ्वी तलावरती कार्यरत असतं. या दिवशी एक प्रकारची ऊर्जा जी आहे दैवी शक्ती जी आहे तर ती पृथ्वी तलावरती कार्यरत असते आणि अशा या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. आईनं आपल्या मुलांसाठी या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. यामुळं मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, बाधा ज्या पण आहेत तर त्या नष्ट होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरपूर अशी प्रगती होणार आहे. तर बघा, आपल्या घरामध्ये अगदी लहान मुलं असतील किंवा मोठ्यातील मोठी मुलं असतील तर मोठ्या मुलांच्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा त्यांचा उद्योगधंदा व्यवस्थित चालत नसेल, विवाहाचे योग काही जणांचे जुळून येत नसतील, अशा बऱ्याच अडचणी असतात. किंवा मुलं शाळेमध्ये असतील तर त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही. आता बघा, किंवा आपल्या मुलांना सारखी दृष्ट लागत आहे किंवा नजरदोष होत आहे. तर बघा, आपल्या घरातील व्यक्तींची सुद्धा आपल्या मुलांना जी दृष्ट आहे किंवा नजर जी आहे तर ती लागत असते. अगदी आईची सुद्धा दृष्ट आपल्या मुलाला लागत असते आणि ही जी कारणं जी आहेत त्यामुळं मुलांची प्रगती ही कुठेतरी खुंटली जाते आणि म्हणूनच आपल्या मुलांची सर्व दोष दूर व्हावेत, मुलांवरती येणारं जे विघ्न आहे ते टळावं, यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो या दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे. कारण की हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव हे जे आहे तर ते अगदी आनंदात उत्साहात साजरे केले जातात आणि या दिवशी बघा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला सकाळी 12 वाजण्या अगोदरच करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला बघा, एक छोटीशी मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे. आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये कापसाची वात घालायची आहे. आपल्याला बघा, गोड जी चपाती आहे तर ती बनवून घ्यायची आहे. गव्हाच्या पिठामध्ये बघा थोडंसं गूळ वितळून आपल्याला पाणी घालून ही जी आहे तर ती चपाती गोड अशी बनवून घ्यायची आहे. तर आता या चपात्या आपल्याला बघा 3, 7 किंवा 11 अशा संख्येमध्ये बनवायच्या आहेत आणि हे सर्व एका ताटामध्ये घ्यायचं आहे. आणि आपल्या घराच्या आसपास जर दत्त मंदिर असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल तर या ठिकाणी जायचं आहे. आता बघा, या दिवशी या मंदिरामध्ये किंवा मठामध्ये, स्वामींच्या केंद्रामध्ये भरपूर अशी गर्दी असते. आता बघा, थेट आपल्याला स्वामींच्या समोर जाऊन हा दिवा तिथं प्रज्वलित करणं या दिवशी शक्य होणार नाही, कारण की मंदिरामध्ये खूप गर्दी असते. अशा वेळी आपण बघा, मंदिराच्या बाहेर किंवा मठाच्या बाहेर, मठामध्ये उंबराचं झाड असतं तर त्या ठिकाणी जरी हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालणार आहे. तिथे गेल्यानंतर बघा, 1 तांब्याभर पाणी आपल्याला झाडाला अर्पण करायचं आहे. हा दिवा तिथं प्रज्वलित करायचा आहे. दोन्ही हात जोडून आपली इच्छा व्यक्त करायची आहे. मग ती इच्छा तुमची कशाच्याही बाबतीत असो, मुलांची प्रगती होण्यासाठी असेल किंवा मुलांचे चे योग जे आहेत तर ते जुळून येण्यासाठी असेल, पैशांच्या संबंधित असेल, तर तशी इच्छा आपली व्यक्त करायची आहे आणि पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि नंतर या ज्या आपण गोड चपाती जी आपण नेलेली आहे तर ती प्रसाद स्वरूप सर्वांना वाटायची आहे मंदिरामध्ये. आता बघा, दत्त मंदिर असेल तर दत्त मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन अशाच पद्धतीनं सेम करायचं आहे. तिथं गेल्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दत्तगुरूंच्या समोर आणि नंतर आपल्याला बघा, या ज्या चपात्या आहेत तर त्या प्रसाद म्हणून सर्वांना वाटायच्या आहेत. आता दत्त मंदिर म्हटलं की दत्त मंदिराच्या बाहेर शेजारीच उंबराचं झाड हे देखील असतं. आता बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये जी काही झाडं आहेत तर त्यामध्ये दैवी शक्तीचा वास आहे असं म्हटलं जातं आणि त्यातीलच एक झाड म्हणजे औदुंबराचं झाड. आणि या दिवशी या झाडाला एक प्रकारचं विशेष असं महत्त्व दिलं जातं. म्हणून आपल्याला आवर्जून जाताना 1 तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे. पाणी नेल्यानंतर आपल्याला त्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. झाडाला 5 किंवा 7 किंवा 11, 21 अशा प्रदक्षिणा घालायच्या आहेत.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला सातत्यानं जप करायचा आहे प्रदक्षिणा आपल्या होईपर्यंत. आणि नंतर दोन्ही हात जोडून आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. दत्तगुरूंच्या समोर दिवा लावायचा आहे आणि या चपात्या प्रसाद म्हणून आपल्याला मंदिरामध्ये वाटायच्या आहेत. आपली जी पण इच्छा आहे तर ती आपल्या मनामध्ये आपल्याला बोलून दाखवायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वामींकडे दत्तगुरूंकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि नंतर आपल्याला घरी यायचं आहे. तर हा उपाय आपल्याला 4 डिसेंबरला 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे. जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करा, पण सकाळपासून 12 वाजेपर्यंत करा, कारण की 12 वाजताना दत्तगुरूंचा जन्मदिवस हा साजरा केला जातो आणि त्याच्या अगोदरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. दत्त जयंती म्हटलं की दत्तगुरूंचा जन्म, कारण की पृथ्वी तलावरती बघा राक्षसांचं जे प्रभाव होता तर ते खूप वाढला होता असुर शक्तींचा आणि त्यांचा नाश करण्यासाठीच दत्त महाराजांचा जन्म झाला होता. आणि हा दिवस म्हणजे दत्तगुरू जे आहे तर त्यांची जयंती म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच अशा शुभ दिवशी आपण हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलांच्या अडचणी संकट विघ्न दूर करण्यासाठी आपण आपल्या दत्त महाराजांकडे प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा उमराच्या झाडाजवळ किंवा जमलं तर दत्त मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळे आपली मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरपूर अशी प्रगती होणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.